आम आदमी पार्टी की ओर से एक कार्यक्रम का आयोजन किया गया था जो कि स्थगित किया गया है। यह आयोजन किस संदर्भ में था और इसे स्थगित क्यों किया गया, आइए देखते हैं। 9 अप्रैल को प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इनकी जाहिर सभा चंद्रपुर में आयोजित की गई थी और इस सभा में भाजपा के उम्मीदवार कैबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार ने आपत्तिजनक वक्तव्य किया। इसी का निषेध दर्शाने के लिए आम आदमी पार्टी की ओर से कार्यक्रम का आयोजन किया गया था, जिसे पीछे लिया गया। तो आइए सुनते हैं आपके मयूर रायकवार ने इस संदर्भ में जानकारी देते हुए क्या कहा। आज आम आदमी पक्षातर्फे एक SDO साहेबांकडून परवानगी घेऊन सकाळी आम्ही निवेदन अर्ज सादर केला आणि त्याची आम्हाला परवानगी मिळाली होती। सुधीर भाऊंनी काल जे स्टेटमेंट महिलांबद्दल जे अभद्र टिप्पणी केली होती, अभद्र वक्तव्य केलं होतं, त्या वक्तव्यावर सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना सद्बुद्धी मिळाली पाहिजे। त्यांचा डोका ठिकाणावर नाही आहे निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे। तर त्यांच्या सद्बुद्धी मिळण्याकरता आम आदमी पक्षातर्फे गांधी चौकामध्ये एक आरतीचा कार्यक्रम करण्यात येत होता, पण आता पोलिसांनी आपला बळाचा वापर करून मिळालेली परवानगी रद्द करून हा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही पोलीस प्रशासनाची रिक्वेस्टला म्हणजे त्यांचा आदर मान देऊन आम्ही हा कार्यक्रम रद्द केलेला आहे। पण या आरतीच्या माध्यमातून सुधीर भाऊंनी जे अभद्र टिप्पणी महिलांबाबत केली आहे, तर त्यांनी जे बोललेले शब्द आहेत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे चंद्रपूरच्या नागरिकांची पंतप्रधान मोदी यांच्या समोर ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने खालच्या स्तरावर जाऊन कमरेच्या खालचा राजकारणचं वक्तव्य त्यांनी केलं आहे, ते शब्द त्यांनी वापस घ्यावे आणि चंद्रपूर जिल्ह्यातील भारतातील सगळ्या आई बहिणींची माफी मागावी, एवढंच आम्ही विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सिटी वीकली प्रतिनिधि वैभव रायकर की रिपोर्ट।